30 तारखेपासून या राज्यातल्या सर्व प्रकारच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. परंतु तुम्ही जे म्हणताय ती अवस्था निश्चितपणानं आहे की या राज्यामधले सर्व शिक्षक जे आहे ते SIRच्या कामामध्ये सरकारनं लावलेले आहेत. आता आम्ही वारंवार विनंती केली की शिक्षकांना शिकवण्याचं काम करू द्यावं, त्यांना अशा पद्धतीचे अशैक्षणिक कामं देऊ नये. परंतु तरीही जनगणनेचंही काम उन्हाळ्याच्या भर म्हणजे या टेम्परेचरमध्ये करायला लावलं आणि आता पावसाळा सुरू झाला, शाळा सुरू झाला तरीसुद्धा या सगळ्या शिक्षकांना SIRच्या कामाला लावलेलं आहे. काल परवा 2 दिवसापूर्वी एका सभेमध्ये कोकणमध्ये सिंधुदुर्गमध्ये एका प्रांत अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सभेमध्ये हरामखोर असा पद्धतीचा उल्लेख केला. त्याचा समाचार काल आम्ही सभागृहामध्ये घेतला. आम्ही त्या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधून त्यांना सांगितलं की या अधिकाऱ्याला तात्काळ त्याला निलंबित केलं पाहिजे. शिक्षकांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य करणं योग्य नाही. आणि त्याहीसोबत आम्ही ही मागणी केली की या सर्व शिक्षकांना जे SIRच्या कामामध्ये लावलेलं आहे त्यांना त्याच्यामधून मोकळं करावं. सरकारनं आपली व्यवस्था वेगळी करावी आणि शिक्षकांना मुलांना शिकवण्याचं काम करू द्यावं, हीच आमची विनंती आणि मागणी आहे. पण शिक्षकांना जर SIRची कामं दिली गेली तर विद्यार्थ्यांचं सगळ्यात मोठं शैक्षणिक नुकसान या सगळ्या संदर्भात होतं. शिक्षण मंत्री या सगळ्या संदर्भात परिचित नाहीये का? SIR महत्त्वाचं का शिक्षण महत्त्वाचं? SIR आपल्या ठिकाणी त्याची महत्त्वता आहे आणि शिक्षणाचं काम किंवा शिक्षकांचं जे मूळ काम आहे अध्यापनाचं ते त्यांना करू दिलं पाहिजे, ही आग्रही भूमिका आहे. मार्च महिन्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा दादा भुसेंनी असं म्हटलं होतं की आम्ही या शिक्षकांना कुठल्याही पद्धतीचं अशैक्षणिक कामं देणार नाही. परंतु केंद्र सरकारचं हे जे 2 कामं आहेत जनगणनेचे आणि SIRचे हे देण्यात आलं, ही दुर्दैव आहे. अजूनही आमची सरकारला मागणी तीच आहे की SIRचे हे सर्व कामं शिक्षकांकडनं काढून द्यावं. कालपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत, त्या सगळ्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि म्हणून ते काम काढून घ्यावं आणि पर्यायी व्यवस्था करावी, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. मेडिकल निग्लिजन्स किंवा चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे जे नवी मुंबईमध्ये प्रकार घडला तुम्ही सांगताय तो दुर्दैवी आहे. त्या महिलेचा मृत्यू झाला, त्या बाळाचा मृत्यू झाला. त्या संबंधित इंजेक्शन देणाऱ्या डॉक्टर किंवा जो कोणता व्यक्ती त्याने इंजेक्शन दिलं असेल त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सर, मुंबईसह इतर ठिकाणी अन्य ठिकाणी पाऊस पडतो, परंतु सातत्यानं मुंबईमध्ये नालेसफाई झाली आहे. मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही अशा पद्धतीचा दावा करण्यात येतो, परंतु मुंबई ही प्रत्येक ठिकाणी आता पाहायला मिळते पावसामध्ये. नालेसफाई झालेल्या वगैरे हे सगळ्या काल्पनिक गोष्टी आहे. काल परवा सुद्धा आमच्या विधान परिषदच्या सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झाली. अनिल परब साहेबांनी सर्व त्यांचं त्या ठिकाणी पितळ उघडं पाडलं. स्वतः मुंबईच्या महापौर या त्या ठिकाणी अशा पद्धतीची व्यवस्था बघण्यासाठी दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबतचा व्यक्ती हा खड्ड्यात पडला. याच्यावरनं मुंबईचं चित्र आपल्याला दिसते आहे. मुंबईच्या तक्रारीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. जेव्हापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन सरकार आलं, नवीन सत्ता स्थापन झाली, तेव्हापासून 56% वर तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या वाढलेल्या आहे. याच्यावर सरकारनं काहीतरी लक्ष द्यावं आणि मुंबई तुंबई होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.